नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे मात्र खूप जबरदस्त टर्निंग पॉईंट मालिकेमध्ये आलेला आहे प्रेक्षकांनो. आता मात्र खूप दिवसाची आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. पण मात्र आता या इकडे युवराजच्या एका स्टेटमेंटनी अख्खं खांडेकर फॅमिलीवर खूप मोठं संकट आलेलं आहे. आणि तारिणी आणि इकडे केदार जे मॅडमने जे काही त्यांच्या ताटामध्ये वाढून ठेवलेलं आहे ते सावरताच त्यांना सावरल्या जात नाही. इकडे मात्र आज खांडेकरांच्या घरी खूप मोठ्या संकटाची दुसऱ्या संकटाची चाहूल या युवराजमुळे लागणार आहे. आता युवराजने खूप खतरनाक असं स्टेटमेंट दिलेलं आहे की गुलाबशी हात मिळवणी त्याच्या वडिलाने म्हणजे दया खांडेकर किंवा पद्मिनी खांडेकरांनीच केलेली आहे असं त्याला एक वेळ गुलाबनी सांगितलं होतं स्वतः. या छोट्याच्या स्टेटमेंटने मात्र खूप मोठी गंभीर परिस्थिती आता खांडेकरांच्या घरी आलेली आहे. तर इकडे जे मॅडमने खूप मोठं टोकाचं पाऊल उचललेलं आहे, ज्यामधून आता केदार आणि तारिणी स्वतःला खांडेकर फॅमिलीला सावरू शकणार नाही आहेत. आता हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत प्रेक्षकांनो. एका भयानक प्रोमो आता तारिणी मालिकेचा रिलीज झालेला आहे आणि त्यामध्ये आता हे सर्व सविस्तर काय घडलेलं आहे, त्या प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवलेलं आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्किप न करता आता व्हिडिओच्या शेवट क्षणापर्यंत आता खरंच या नेमकं युवराजने काय आता असं स्टेटमेंट दिलेलं आहे की ज्यामुळे आता खांडेकरांच्या घरी वादळ आलेलं आहे, वादळ. तर इकडे मात्र आता जे मॅडम युवराजला जेव्हा जेलमध्ये टाकतात तेवढ्यातच इकडे पद्मिनीने आता दया काकाचं न ऐकता केदार आणि तारिणीला घराबाहेर काढलेलं असतं. तर ते रात्रभर पूर्ण घराबाहेरच असतात. तर इकडे दुसरीकडे मात्र आता वकिलांशी बोलूनही आता युवराजला काही सुटण्याचे चान्स आता दिसत नाही आहे. तेवढ्यातच मात्र इकडे मात्र आता जे मॅडमनी युवराजला पोलीस म्हणजे जेलमध्ये टाकलेलं असतं. तेव्हा आता जे मॅडम बोलतात की हे बघ, तुला मी माझा रूल सांगतो. मी कोणाही गुंडांना म्हणजे क्रिमिनलला जास्त त्यांच्याशी विचार करत त्यांनी कसा गुन्हा केला याबद्दल जास्तही विचारत नाही. मी 1 ना 2 वेळ विचारतो, नाहीतर त्याच्यानंतर ही जी माझी बंदूक आहे ना याने सरळ मी शूट करून टाकतो. आणि तुला जर या बंदूकचा तो एवढा खांडेकरांचा वारीस, खांडेकरांचा मुलगा, आता MNLचा वारीस होणारा असं तुझी आई बोलत होती आणि एवढ्या लाडक्या मुलाला जर मी मारलं तर त्यांना नक्की आवडणार नाही. म्हणून तू काय आहे ना युवराज, मी ज्या प्रश्नाची उत्तरे तुला विचारतो ते एका शब्दात तू मला दे. तर इकडे मात्र आता वादळ बनत आलेली आहे रेखा. आता रेखा स्वतःच्या मुलीला म्हणजे जावयाला असं एका स्टेटमेंटनी मात्र इकडे तारिणीच्या जेलमध्ये जावं लागलेलं असतं. म्हणून आता लगेच इकडे तारिणी तिला समजावण्याचा प्रयत्न करतं रेखाला. पण आता तारिणीचं ती काही ऐकत नाही. तेवढ्यातच कौशिकी येते आणि कौशिकीला घडलेला सर्व सविस्तर प्रकार आता माहिती पडते. तेव्हा मात्र कौशिकी आता रेखाला सांभाळते आणि बोलते की शांत बस. तेवढ्यातच आता इकडे मात्र चक्कर येते निशीला आणि निशीच्या काळजीपोटी खरंच तुम्हाला तर माहितीच असतं की तारिणीच्या मनात कुणाबद्दलही काहीही आता कोणी तिच्याशी वाईट वागलं तरीही ती सर्वांवरतीच प्रेम करते. आता निशी जशी चक्कर येऊन पडलेली असते तिला सावरण्यासाठी तारिणी जाते. तेव्हा आता रेखा इकडे जबरदस्त तिचं विद्रूप रूप बाहेर काढते आणि बोलते की खबरदार, माझ्या मुलीला जर तू हात लावलं तर आज माझ्या मुलीवर एवढं मोठं संकट आलं आहे, तिच्या जीवाशी तू खेळत आहे, तिच्या नवऱ्याला तू खोटं स्टेटमेंट देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे तारिणी. आज मात्र मी इथंच राहत आता तुला या घरात प्रवेश करू देणार नाही जोपर्यंत माझं जावई आता जेलमधून सुटून इथं येणार नाही. अशा प्रकारे आता तारिणी आणि केदारला यांनी सर्वांनी बाहेर काढलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता जे मॅडमनी आता काही युवराजला प्रश्न केलेले असतात की मला एकाच प्रश्नाचं उत्तर दे की तू आणि गुलाब कसा भेटला. आणि त्यानंतर दुसरा माझा असा प्रश्न आहे की खरंच खांडेकरांच्या घरामधीलच
एक व्यक्ती असा आहे की जो युवराज म्हणजे गुलाबचा बॉस आहे आणि याबद्दल तुला गुलाबने कधी ना कधी काही ना काही टिप्स तर दिलेली असणारच. आता त्या व्यक्तीचं नाव तू सांग, नाहीतर ही गोळी मी आता तुझ्या डोक्याच्या पार करणार आहे. आता तुला सांग युवराज, आणि त्यानंतर सांगणार की एका पोलीस ऑफिसरच्या अंगावरती तू हात टाकलेला होता. आता ऑन ड्युटी त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ही पिस्तूल माझ्याकडचीच तू घेऊन माझ्यावरती गोळी चालवण्याचा तू प्रयत्न केला आणि या प्रयत्नात मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुझ्यावर गोळी घातलेली आहे युवराज. हे बघ, मी तर असं सिद्ध करणार आणि मला काही होणार नाही, कारण आतापर्यंत कमीत कमी मी 50 गुन्हे असे केलेले आहे आणि त्या गुन्ह्यातून सिद्ध केलेलं आहे की त्यांनीच माझ्यावरती गोळी चालवली आणि आज मात्र 51वा तू. आता तुला काय करायचं ते तू ठरव. मात्र आता इकडे घामाने थपथपलेला युवराज आता खूप मोठा भीती हिने दाखवलेली असते जे जे मॅडम, कारण जे जे मॅडम असतेच तशी खूप रॉयल आणि सिंघम असते. त्याला ना दुश्मनांचं असं चाकरी करत त्यांना विचारपूस करत बसण्यात तिला वेळ नसते, ती डायरेक्ट शूटच करत असते. तर इकडे मात्र आता युवराजला खूप तिने टॉर्चर केलेलं असतं आणि त्या टॉर्चरमधून आता जेव्हा इकडे मात्र आता जे जे मॅडम युवराज तरीसुद्धा काही बोलत नाही, तेव्हा मात्र आता बाजूलाच एक बंदूकची गोळी झालते की जेणेकरून युवराजच्या ती हाताला लागून साईडला लागूनच निघून जाते आणि इकडे मात्र आता जखमी अवस्थेत युवराज असते. तेव्हा आता इकडे जे जे मॅडम त्याला पुन्हा वॉर्न करते की हे बघ, ही गोळी जर तुझ्या डोक्यात जायला नको असणार तर तू आत्ताच्या आता मला सांग की गुलाबनी तुला काय सांगितलं होतं. तेव्हा मात्र आता घाबरलेला युवराज एक खळबळजनक स्टेटमेंट देते की हो, जेव्हा मला गुलाब भेटला होता त्यांनी मला सांगितलं होतं की दया खांडेकर किंवा पद्मिनी खांडेकर या दोघांपैकीच एक मुख्य आरोपी आहे, ज्याला गुलाबचा तो बॉस आहे, एवढंच मला त्यांनी सांगितलं होतं. त्या व्यतिरिक्त मला माहिती नाही की खरंच माझे बाबा गुलाबचे बॉस होते की आई होती, हे त्यांनी मला कधीही सांगितलं नाही, कारण मी सुद्धा त्याला विचारलं नाही. त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं होतं, बाकी याविरुद्ध मला काहीही माहिती नाही. तेव्हा आता लगेच बाकीचे पोलीस आता युवराजला हॉस्पिटलमध्ये नेतात आणि इकडे जे जे मॅडमने आता काय ठरवायचं हे ठरवलेलं असतं आणि याबद्दल आता इकडे तारिणी आणि केदारला काहीही माहिती नसतं की आता दुसरं वादळ घेऊन आता खांडेकरांच्या घरी हे जे जे मॅडम येणार आहे. आता पुन्हा जे जे मॅडमने खांडेकरांच्या घरी आता जबरदस्त आणि भयानक एंट्री केलेली आहे आणि आता तब्येत ठीक नसलेल्या इकडे मात्र आता दया खांडेकराला आणि पद्मिनी खांडेकराला सुद्धा अरेस्ट करत आता त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तेव्हा मात्र आता तिथं त्यांना वाचवण्यासाठी केदार आणि तारिणीसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जातात, तर इकडे कौशिकीसुद्धा जाते, पण ते तिघंही काही करू शकत नाही. तेव्हा आता पुन्हा कॉल करून आता तारिणीसुद्धा इकडे मॅडमशी बोलण्याचा प्रयत्न करते की मॅडम, खरंच त्यांची तब्येत ठीक नाही आणि तुम्ही असं कसं त्यांना घेऊ शकता. त्यावर आता इकडे मात्र खूप मोठ्या केदारला आता जे जे मॅडम ओरडत बोलते की आला ना मुलगा, आडवा आला ना, मोठे सांगत होते की कर्तव्याच्या आड नातं येणार नाही आणि आज काय झालं रे. हे बघा, मला जेव्हा काही तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं असेल तेव्हाच कॉल करा, मात्र आता या मधामध्ये तुम्ही पडू नका. मी काय करतो ना त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचं नाही. अशा प्रकारे इकडे मात्र आता स्ट्रिक्टली जे जे मॅडम पुन्हा आता दया खांडेकर आणि इकडे पद्मिनी खांडेकराला आता गुलाब आणि आता इकडे जी काही तारिणीची आई असते तिचा फोटो दाखवत आता विचारपूस करण्यासाठी सुरुवात करता. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो आता या दोघांनी सुद्धा एवढं भयानक आता खळबळजनक स्टेटमेंट दिलेलं असतं की सर्व खांडेकर परिवार आता या भोळ्या भावड्या दोघांपैकी एका गुन्हेगाराला बघून मात्र शॉक झालेला असतो. अशा प्रकारे आता जे जे मॅडमच्या हुशारीने आणि इकडे मात्र खांडेकरांच्या घरातील खरा जो काही गुलाबची हात मिळवणी केलेली आहे, गुलाबचा बॉस, आता त्याचं नाव मात्र खांडेकर म्हणजे जे जे मॅडमला माहिती पडलेलं आहे. तर आता मात्र प्रेक्षकांसमोर खूप मोठी दुःखाचं वादळ येणार आहे, कारण आता या भोळ्या भावड्या चेहऱ्याच्या मागं नक्की पद्मिनी असणार आहे की दया खांडेकर असणार आहे, हे तर मिस्ट्रीच आहे सध्या. पण प्रेक्षकांनो, ही मिस्ट्री लवकरच सॉल्व होणार आहे, म्हणून असं जबरदस्त ट्विस्ट आणि ही मिस्ट्री ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.
जय गजानन.